धन्यवाद. प्राध्यापक पी टी चव्हाण सरांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. प्राध्यापक पी टी चव्हाण सर. सन्माननीय मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माझे नेते आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आपल्या उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब, भावांनो, 13 तारखेला आपला एक ऐतिहासिक निर्णय घ्यायचा. तो निर्णय असा असला पाहिजे की या देशातील आणि राज्यातील शोषित वंचितांना सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत नेणारं एक नेतृत्व आमच्या भगिनी आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांना लाखोच्या मताधिक्याने निवडून देऊन आपल्याला त्यांना संसदेत पाठवायचं आहे. त्या संसदेत गेल्या तर माझा विश्वास आहे या राज्यातील शोषित वंचित दुर्लक्षित लोक ज्या वाडी वस्ती तांड्यावर राहतात त्या तांड्यावर विकासाची गंगा वाहिल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट, पोहरादेवीचा विकास जो आता अतिशय गतीने सुरू आहे. 2018 साली आदरणीय पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना 593 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने त्यावेळेस मंजूर केले. त्या कामामध्ये पंकजाताईचा सिंहाचा वाटा आहे. दुसरी गोष्ट, बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथील महंत आमचे पूजनीय रामराव महाराज, पूजनीय बाबूसिंग महाराज यांच्याशी आदरणीय पंकजाताई यांचे अतिशय जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि आदराचे संबंध आहेत. म्हणून या दोन्ही मानताचा आशीर्वाद ताईंच्या पाठीमागे आणि या जिल्ह्यातील 450 बंजारा तांड्यावर आज खऱ्या अर्थाने कमळ फुललंय. एकही फुल्ली इकडे तिकडे जाणार नाही. पुन्हा ताकदीने बंजारा समाज पंकजाताईला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तसा प्रयत्न आम्ही करत आहोत. ताईंना या कामी शुभेच्छा देतो. थांबतो. जय शिवलाल, जय भगवान, जय मल्हार.